हॅलो. मला माझ्या बऱ्याच मैत्रिणी विचारतात की रेश्मा तू हे सगळं कसं मॅनेज करते आणि त्यात तू खुश पण कशी राहते जबकि तुझ्याजवळ मेड सुद्धा नाहीये. तर याचं कारण एका दोघी नका, मला असं वाटलं मी सगळ्यांना सांगावं. तर याचं कारण म्हणजे मी माझ्या हार्मोन्सला खुश ठेवते किंवा बॅलन्सिंग ठेवण्याचा प्रयत्न करते. जसं की मेन जो आपला हार्मोन आहे डोपामाइन, त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी मी काय करते, सकाळी लवकर उठते, माझं बेड आवरते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शांत बसते, प्राणायाम करते आणि बुक्स वाचते ज्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं. त्याचबरोबर मी माझ्या सगळ्या ट्रेनिंग्स अटेंड करते, जे मला खूप जास्त काम करण्यासाठी प्रेरणा देतं, मला फोकस ठेवतं. लाईफमध्ये काही अचीव करायचं असेल तर आपल्याला सतत मोटिवेशन आणि वेगळं काही करण्याची भूक असली पाहिजे, जी मी नेहमी ठेवते. टू डू लिस्ट बनवते म्हणजे माझी कामं वेळेवरतीच होतात घड्याळाच्या काट्याप्रमाणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लव्ह हार्मोन, तो वाढवण्यासाठी मी माझ्या फॅमिली बरोबर वेळ घालवते, त्यांच्याशी बोलते. माझ्या मुलीला मी खूप जास्त मिठी मारते, माझ्या मनातल्या भावना व्यक्त करते आणि आणि कौतुक करण्यासारखी गोष्ट असेल तर अगदी मनापासून कौतुक करते. तिसरा हार्मोन आहे सेरोटोनिन. याला चांगलं बनवण्यासाठी मी बागकाम करते, मला क्लीन ठेवायला खूप जास्त आवडतं, मी शांत राहते, मेडिटेट करते. त्याच्यामध्येच प्राणायाम हा खूप उत्तम पद्धत आहे मनाला स्थिर आणि शांत ठेवण्यासाठीच. नशिबाने माझ्या घराच्या भोवती खूप सुंदर अंगण आहे, आजूबाजूला खूप झाडं आहे, म्हणजे मी निसर्गामध्ये राहते. सूर्यप्रकाश जेवढा जास्त अंगावर घेता येईल तेवढा मी तो घेते आणि अशा पद्धतीने माझ्या या हार्मोनला सुद्धा बॅलन्स करायचा प्रयत्न करते. एंडॉर्फिन, ज्याला नॅचरल पेन किलर असं म्हणतात, यासाठी काय करायचंय, मस्तपैकी डान्स करायचा, व्यायाम करायचा, ज्याच्यामध्ये झुंबामध्येच माझा डान्स सुद्धा होतो. योग साधना, स्ट्रेचिंग, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नॅचरल पेन किलर्स आहेत. सो स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मी तर या 4 हार्मोन्सला वाढवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही सुद्धा नॅचरली कोणता हार्मोन्स वाढवणार आहात?